नमस्कार मित्रांनो, माझा न्यू ब्लॉग. तर काल मी तुम्हाला म्हणलेले की मला काही चवचवीत खवड होतं म्हणून आम्ही घरी होममेड पोटॅटो चिप्स केले. तर तुम्ही बघू शकता ते आता सकाळी ॲक्च्युली 9-10 वाजता आम्ही टाकलेले वाळायला. आता आम्ही ना जिरोवरच्या घरी आणले. हे बघा, हे खूप सारे बटाटा वेपर्स आहेत आणि हे बघा ही माझी छोटीशी बहीण माझ्यासोबत. आम्ही बटाटा वेपर्स टाकले, तुम्ही बघू शकतात. माझी आई तिकडे शिजवायली आहे, तळून काढते. आता तळायली तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही माझी आई तळायली होममेड चिप्स आहे आणि ह्याच्यात काही असं खराब नसणार. हे बघा, तर गरम गरम मम्मी काढायली. हे बघा, हे असे आम्ही करून आणले खालनं आणि मग तेच आता मी हे बघा, हे खूप ऑइली आणि गरम आहेत आताशे. हे बघा तळल्यावर. तर मला खूप असं तुम्हाला पण घरी करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. आणि हे एवढंही हार्ड नाही आहे, फक्त करायला 1 दिवसच लागतो. 1 दिवस त्याला खिसायचं, बारीक करायचं आणि त्याची स्लाईस बनवायची आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाळायला घालायचं. सकाळी मोठं एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं. ते पूर्ण पातेलं गच्चवसर आणि त्याच्यात ते चिप्स टाकायचे आणि मग ते गरम पाण्यात उकळून काढले की मग खाली वाळायला टाकायचं कुठं उन्हात. तर हे बघा, माझी बहीण किती एन्जॉयमेंट करायली पापडांमध्ये, बघू शकतात. बघा, तिला खूप असं छान वाटते की आता आमच्या घरात असं झालं आहे म्हणून. आम्ही खाल्लं वर आताशी काढले आणि सकाळी आम्ही 8 ते 9 वाजता आम्ही खाली गेलो टाकायला वाळायला, म्हणून तेव्हा मी ब्लॉग नाही बनवू शकले. म्हणून हा ब्लॉगचा पार्ट 2 असतो. बाय.